नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे, कारण आज राज्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होतंय. राज्यातील संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झालेली आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे, तर सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. बुधवारी मतमोजणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उद्या निकाल येण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रावर यंत्रणा सज्ज आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी तैनात केलेले आहे. कालपासूनच तयारीला सुरुवात झाली होती. 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर 7:30 पासून मतदानाला सुरुवात आणि 5:30 पर्यंत हे मतदान चालणार आहे. त्यामुळे राज्यभरात आता मिनी विधानसभेचा महासंग्राम पाहायला मिळतोय. अनेक सभा झाल्या, अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज सभा घेतलेल्या आहे. त्यामुळे आता उद्याचा निकाल काय सांगतो त्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज मतपेटीत उमेदवारांचं भवितव्य कैद होणार आहे. त्यामुळे जनता कोणाला कल देणार आणि या मिनी विधानसभा त्यावर सत्ता कोण मिळवणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून लांबणीवर गेलेल्या या निवडणुका अखेर आता होत आहेत. त्यासाठी आज मतदान होत आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या निवडणुकांवर होतं. आधी या निवडणुकांसंदर्भातील प्रकरण हे न्यायालयात होतं. न्यायालयीन प्रविष्ट असल्यानं अनेक दिवस या निवडणुका लांबल्या. आता ही निवडणुका जाहीर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आला होता. त्यामुळे पुन्हा गंडांतर येईल का निवडणुकांवर असं बोललं जात होतं. मात्र न्यायालयानं निवडणुका घेण्यास नकार दिला नाही. निवडणुका घ्या म्हणून सांगितलं. त्यामुळे आज हे मतदान होतंय. काही नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका या लांबणीवर गेलेल्या आहेत. त्या 20 डिसेंबरला होणार आहे. मात्र आज बहुतेक ठिकाणी मतदान होणार आहे. मतपेटीत उमेदवारांचं भवितव्य कैद होणार आहे. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर मतदारांनी लोकशाहीचा अधिकार बजवावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे. राज्यभरातील महत्त्वाच्या नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांचा आपण आढावा घेणार आहोत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राज्यभरातून जोडले गेले आहे. जळगावमधून जुगल पाटील आहे आपल्यासोबत, शिरूरमधून अमोल दरेकर आहे, बुलढाण्यातून प्रफुल्ल खंदारे आहे, नागपूरमधून तेजस मोहतुरे आहे, नाशिकमधून किरण गोटूर आहेत, रत्नागिरीतून रवींद्र कोकाटे, सिंधुदुर्गमधून सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडले गेले आहे. त्यामुळे यांच्याकडून आपण दिवसभरात आज काय घडामोडी होत आहेत, निवडणूक कशी पार पडते, मतदारांचा प्रतिसाद कसा आहे त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. सर्वात आधी मी जाणार आहे जळगावमध्ये. जुगल, मतदानाला सुरुवात झाली आहे का? काय वातावरण सध्या मतकेंद्रांवर आहे? प्रणिता, सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील 16 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मी नशिराबाद या ठिकाणी आहे. नशिराबाद ठिकाणी आपण बघू शकता, त्या ठिकाणी मतदारांचा मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे. सकाळी 7:30 वाजेपासून मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि मतदानाचा प्रचंड उत्साह ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. आमच्यासोबत या ठिकाणी काही मतदार आहेत जे पुण्यावरून मतदान करण्यासाठी आले. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय सांगणार, मतदानासाठी आलात? आमच्या गावची पहिलीच मतदान असल्यामुळे खूप उत्साहाने आले. काय आनंद वाटतोय आज मतदान करतायत? पुण्यावरून आलात खास? अच्छा बाबा, काय सांगणार, आपण या ठिकाणी मतदान करतायत, मतदान केलंय, मतदानाचा पवित्र हक्क बजावलाय? मतदान केलेलं आहे. नशिराबादचे पहिले निवडणूक आहे, पण नगर परिषदेची, त्याच्यामुळे आनंद वाटतोय. लोकांमध्ये खूप उत्साह वाटतोय. आपण काय सांगणार, पहिल्यांदाच नशिराबाद गावाला या मतदानाचा मान भेटलेला आहे, काय सांगणार? पहिल्यांदा नगर परिषद झाली नशिराबाद मध्ये, पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि आम्हाला सर्वांना आनंद होतोय की आम्ही पहिल्यांदा विकास कामाच्या मुद्द्यांवर पहिल्यांदाच मतदान करत आहोत आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे. त्यामुळे आम्ही मतदान एक मोठा उत्साह या ठिकाणी सगळीकडे संचारलेला आहे आणि जो विकास काम करेल त्यांचा विजय आज नक्की आहे. आजी, आपण काय सांगणार, मतदान केलंय आज? मतदान केलेलं आहे
आम्ही नगर परिषद पहिल्यांदाच आले आहे, त्याच्यामुळे गावाचा विकास व्हावा म्हणून आम्ही आज मतदान केलेलं. मोठ्या उत्साहाने बाबांसोबत या ठिकाणी आलात मतदानाला. मोठ्या उत्साहाने आम्ही आलो आहे. आपण काय सांगणार, मतदानासाठी आलात? आनंद आहे आणि मतदान केलेलं आहे आणि सर्वांना आव्हान आहे की निष्ठावादमधील प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं. हीच आम्ही शुभेच्छा देतो आणि मतदारांना शुभेच्छा देतो सर्व. नक्कीच या ठिकाणी नशिराबादकरांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी मोठी गर्दी केलेली आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास या ठिकाणी 16 नगर परिषद व 2 नगर पंचायतीसाठी आज मतदान पार पडत आहे. नक्कीच. प्रणिता, नक्की जुगल पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. शिरूर मध्ये यानंतर मी जाते. अमोल दरेकर आपल्यासोबत जोडले गेले आहे. अमोल, शिरूर मध्ये कसं वातावरण आहे, कशी पार पडते निवडणूक, मतदानाला सुरुवात झाली आहे का? नक्कीच प्रणिता, आज 7:30च्या नंतर मतदानाला जरी सुरुवात झाली असली तरी थंड प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि एकूणच पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर नगर परिषद असेल, त्याचप्रमाणे पहिल्यांदाच नगरपंचायत असणारी मनसर ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामध्ये जवळपास नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, त्याचप्रमाणे शिंदे गटातील गांजळे असतील, त्याचप्रमाणे ठाकरे सेनेच्या शरद पवार गटाच्या रंजनी बानकिले असतील आणि काँग्रेसच्या फरजीन मुलाने असतील, यांनीही नशीब पहिल्यांदाच आजमावताना पाहायला मिळत आहे. शिरूर जर पाहिलं तर नगराध्यक्ष पदासाठी जर जवळपास 99 नगरसेवक आपल्या नशीब आजमावत आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी रोहिणी बनकर असतील, भाजपच्या वतीने सोना लोळगे असतील, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने ऐश्वर्या पाचारणे असतील, भवियाच्या वतीने अलका खांडरे असतील आणि अपक्ष मनीषा वाकरे असतील, हे सुद्धा आपलं मत या ठिकाणी आजमावताना पाहायला मिळत आहे. जे खेड राजगुरू नगर परिषद आहे त्यामध्ये खरं तर 56 नगरसेवक आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये जवळपास 3 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत. त्यामध्ये अजित पवार, शिंदे गट आणि एक अपक्ष असे 3 नगरसेवक अपक्ष या ठिकाणी आलेले आहेत. त्यापैकी शिंदे गटाच्या वतीने मंगेश गुंडाळ, भाजपच्या वतीने शिवाजी बांदळे, राष्ट्रवादीच्या वतीने या ठिकाणी किरण आहेर आणि मवियाच्या वतीने बापूसाहेब तिगडे, अपक्ष गणेश इंगवले हे खरं तर आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतं. आणि ही इलेक्शन जर पाहिली तर आमदार आजी माजी आमदार आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्यामुळे प्रतिष्ठेची बनल्याचं पाहायला मिळतं. जी अमोल, काही वेळात मतदार या ठिकाणी वाढतील तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ आणि मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊयात. सध्या मी जाते रत्नागिरीतून आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. रवींद्र, आपण पाहिलंय कोकणातली निवडणूक ही एक वेगळ्या पातळीवर सध्या गेलेली आहे. महायुतीत मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती विरुद्ध महायुती अशीच लढत आहे. त्यामुळे काय सध्या रत्नागिरीतलं चित्र आहे? प्रणिता, जर आपण बघितलं तर रत्नागिरीमध्ये 7 नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे. रत्नागिरीमध्ये व्हेरी इंटरेस्टिंग आपण जर निवडणुका बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की 2 जे माजी आमदार आहेत ते या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. चिपळूणमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 2 टर्म आमदार राहिलेले आहेत, रमेश कदम, हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून लढताना आपल्याला पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच या चिपळूणमध्ये महाविकास आघाडीमधले जे उबाटा पक्ष आहे, जेथे भास्करराव जाधव नेते आहेत, यांच्या पक्षामध्ये फूट पडली होती आणि ते आता रमेशराव कदमांचा प्रचार करतायत. अर्थातच शरद पवार राष्ट्रवादीचा प्रचार करतात, मात्र त्यांच्या विरोधी असलेले उबाटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आपला नगराध्यक्ष उभा केलेला आहे. ही महाविकास आघाडीची फूट इथं पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर राजापूरमध्ये हुस्नबानू खलपे जे आहेत, महिला आहेत, ह्या माजी आमदार काँग्रेसच्या आहेत, या सुद्धा 2 टर्म आमदार राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि त्या सुद्धा त्या महाविकास आघाडीतून लढतायत. आणि जिथं स्थानिक आमदार आहेत किरण सामंत, यांच्या विरोधातली ती प्रतिष्ठेची लढाई म्हणता येईल. अशा एकूण 7 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतोय. आणि तळ कोकणात जर आपण बघितलं तर तळ कोकणामध्ये एकूण 4 नगर परिषद नगरपालिकाच्या निवडणुका आहे. इथे व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे 2 भावांमधली प्रतिष्ठेची ही लढाई आहे, राणे विरुद्ध राणे. जर स्थानिक आमदार जे निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, यांच्यामधली जी महायुतीतली फूट आहे ही आता प्रत्यक्षात सगळ्यांनाच बघायला मिळालेली आहे. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रकरणं उघडीस आणली होती
त्या संदर्भात वातावरण आहे हे अगदी रवींद्र, कुठेतरी पुन्हा आपण- एकदा मी तुमच्याकडे येणारच आहे. मतदारांचा कसा प्रतिसाद आहे तेही तुम्ही थोड्या वेळात मतदान केंद्रावर जाऊन अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतात. नाशिकमध्ये मी जाते. नाशिकमधून आपले प्रतिनिधी किरण गोटूर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. किरण, नाशिकमध्ये काय वातावरण आहे? कोणत्या मुख्य लढती नाशिकमध्ये पाहायला मिळत आहेत आणि कोणत्या नगर परिषद, नगर पंचायत हाय व्होल्टेज ठरणार आहेत? प्रणिता, आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषद निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीची लढाई हे झालेली आहे. आज मतदार आपला मतदानाचा हक्क एकूणच नाशिकमध्ये बजावताना आपल्याला बघायला मिळतोय. मी नाशिकच्या भगूरमध्ये आहे, एका मतदान केंद्रामध्ये. अशा पासून सकाळपासूनच जे मतदारांच्या रांगा आहेत ते लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, येवला, भगूर, नांदगाव, मनमाड, सिन्नर इथे जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात चुरशीच्या आत्तापर्यंत लढाई झालेल्या आहेत. महायुतीतलेच अनेक पक्ष आमने-सामने अनेक या नगर परिषद निवडणुकांमध्ये आलेले आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते दोन्ही जे उपमुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी सभा आत्तापर्यंत घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आणि आज सकाळपासून जे मतदार आहेत आपलं मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला बघायला मिळतोय. अत्यंत चुरशीची अटीतटाई जी लढाई जी आहे ती आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. काल प्रचाराचा अखेरचा दिवस होता. काल सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन हे प्रचार केल्याचं आपल्याला बघायला मिळालं. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 11 नगर परिषद निवडणुकीसाठी 56 जे उमेदवार हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी हे रिंगणात आहेत. 1000हून अधिक जे आहेत उमेदवार हे नगरसेवक पदासाठी हे रिंगणात एकूणच असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. खूप मोठ्या प्रमाणात हे बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये हे तैनात करण्यात आलेला आहे. आणि आज मतदार नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 3,72,000हून अधिक मतदार आहेत. ते आपलं मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. त्यामुळे हे सगळे मतदार कुणाला आपला हे मतदान करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे नाशिक जिल्ह्यातले जे वेगवेगळे 11 नगर परिषद या निवडणुकाचे मतदान केंद्र आहेत या सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचे सुद्धा बघायला मिळत आहे. जी किरण, असेच माझ्यासोबत जोडले राहा. आणखी अपडेट तुमच्याकडनं घेत राहील. आता संभाजीनगरमध्ये जाऊयात. संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी विजय शेडे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. विजय, काय वातावरण आहे संभाजीनगरात? कोणत्या प्रमुख लढती आहेत? नक्कीच पर्यंत जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप प्रमुख लढत जी आहे ती मानली जात आहे. कारण छत्रपती संभाजीनगरच्या नगर परिषदमध्ये जर पाहिलं गेलं तर सिल्लोड नगर परिषद जी आहे ती हाय व्होल्टेज असल्याचे पाहायला मिळते. कारण या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेना अशी लढत जी आहे ती त्या ठिकाणी होत असल्याची पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी मोठा गदारोळ देखील झाल्याचा पाहायला मिळत होता. त्यानंतर वैजापूर नगर परिषदेमध्ये देखील याच प्रकारची परिस्थिती आहे. कारण त्या ठिकाणी विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू जे आहेत ते रिंगणामध्ये आहे. त्यामुळे त्या ठिकाणी देखील हाय व्होल्टेज जे आहे ते होण्याची शक्यता आहे. सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये 2,63,000हून अधिक मतदान जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. आणि 6 नगरपालिका ज्या आहेत त्या यामध्ये नगर परिषद जे आहे ते त्यांच्या मतदान प्रक्रियेला जी आहे ती आज सुरुवात झालेली आहे. उद्या संपूर्ण नगर परिषदेचा निकाल जो आहे तो समोर येणार आहे. मात्र तुर्तास जर पाहिलं गेलं तर सध्या सर्वत्र जे आहे ते मतदान आता मतदानासाठी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पैठण असं फुलंब्री जे आहे त्याचे रद्द देखील करण्यात आलेले. तर गंगापूर, वैजापूर या नगर परिषदा ज्या आहेत त्यांच्या मतदान प्रक्रियेला जी आहे ती आज सुरुवात झालेली. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो नगर परिषदेच्या मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेला आहे. संपूर्ण 282 बुथावरती जे आहे ते देखील निवडणूक आयोगाने देखरेख केल्याची आपल्याला पाहायला मिळत होती. त्याच्या अनुषंगाने आता मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरुवात देखील झाल्याची पाहायला मिळते. मतदान प्रक्रियेला विजय सुरुवात झालेली आहे. मतदारांचं काय म्हणणं आहे ते आपण थोड्या वेळात जाणून घेऊयात. आता जाते सिंधुदुर्गमध्ये. सिंधुदुर्गमध्ये महत्वाची लढत राणे विरुद्ध राणे, यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश, सध्या काय वातावरण आहे सिंधुदुर्गातलं? आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर अधिक माहिती देत आहेत. सुरेश, निश्चितच बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राणे विरुद्ध राणे ही लढत
आहे ती पाहायला मिळते। पालकमंत्री नितेश राणे विरुद्ध शिवसेनेचे आमदार निलेश राणे अशाच लढती पाहायला मिळतात। तर नितेश राणे यांना प्रतिष्ठेची लढत ही ते पाहायला मिळते, कारण इथे शिवसेना विरुद्ध भाजप अशा लढती पाहायला मिळतात। एकूण पाहिलं तर नारायण राणे यांचे चिरंजीव, दोन्ही चिरंजीव हे सध्या आमने सामने पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण हे तापलेलं आहे। अलीकडेच काल रात्र आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा स्ट्रिंग ऑपरेशन करत मतदारांना पैसे वाटतानाचा प्रकार आहे तो उघडकीस आणला आणि सोशल मीडियावर त्यांनी हे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल केलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। मी आता एका मतदान केंद्रावर आहे आणि इथे बघितलं तर सकाळपासून मतदानाचा जो हक्क मोठ्या प्रमाणात सध्या मतदार आहेत ते बजावताना दिसत आहेत। आपल्या समेत काही मतदारही आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। मला सांग, तू आज मतदानाचा हक्क बजावलायस, काय बोलशील? माझं हे दुसरं मतदान होतं। वेंगुर्ल्यामध्ये ज्या प्रकारे आरोग्य सेवा जी आहे ती चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून एक मतदार म्हणून आपला जो हक्क आहे तो आम्ही आज मतदान करून चांगली आरोग्य सुविधा मिळेल याबाबत आमची अपेक्षा आहे। निश्चितच आपल्या समेत काही अन्य मतदार आहेत। सर, मला सांगा, आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय, काय सांगाल? लोकशाहीचा हा उत्सव असतो। नक्कीच आता आपण ही जी निवडणूक झालेली आहे, खरं तर नगर परिषद निवडणूक बऱ्याच काळानंतर होते आहे आणि याच्यामध्ये अनेक पक्षाच्या लोकांनी वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहेत आणि वेंगुर्ल्यामध्ये स्वच्छ नगर परिषद, स्वच्छ वेंगुर्ला हे जरी मागच्या कामात झालेलं असलं तरी अजून बरीच कामं शिल्लक आहेत। तर मला अपेक्षा आहे की यामध्ये मतदार चांगल्या प्रकारे निवडणूक योग्य उमेदवाराला मत देतील आणि जे उमेदवार येतील त्यांच्याकडून आम्ही वेंगुर्ल्याचा नक्कीच सुरेश, मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत राहूया, दिवसभर काय म्हणतायत मतदार ते पाहूयात। मात्र आता विदर्भात जाते, विदर्भातून आपले प्रतिनिधी बुलढाण्यातून प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रफुल्ल, बुलढाण्यात खूप सभा घेतलेल्या आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनीच हजेरी लावलेली आहे, काय म्हणते बुलढाण्यातली निवडणूक? बुलढाणामध्ये खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी या ठिकाणी मोठ्या सभा घेतल्या आहेत आणि आपल्याच उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं असं जाहीर आवाहन केलं। चिखलीच्या नगरपालिकेत तर आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार दोघांनी एकाच ठिकाणी सभा घेतल्या आपापल्या उमेदवारांसाठी। त्यामुळे खऱ्या अर्थानं संपूर्ण मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी या निवडणुकीमध्ये अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आणि आगामी ज्या काही निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद असतील, त्यांच्या अनुषंगाने नगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगावमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा दुहेरी सामना जो आहे तो आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय। तर तिकडे बुलढाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना विरुद्ध काँग्रेस असा तिहेरी सामना आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील चिखली असेल, सिंदखेड राजा असेल, लोणार असेल, मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव, जामोद या सर्व ठिकाणी अशी मिश्र परिस्थिती जी आपल्याला पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर आहेत, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आहेत, यांच्या प्रतिष्ठा जी आहे त्या पणाला लागलेल्या आहेत। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्या स्वतःच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना या निवडणूक रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उतरवलंय। त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी ही निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते। त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी शिंदे सेना असेल किंवा राष्ट्रवादीचे काही गट आहेत, त्या दोन्ही गटामध्ये ही निवडणूक जी आहे ते मोठ्या रंगत अशी या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं जे राष्ट्रवादी फूट झाली, शिवसेना फुटली, त्या फुटीनंतर पहिल्यांदाच हे संपूर्ण पक्ष जे आहे अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरं जात आहेत। खऱ्या अर्थानं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्याच्या निवडणुका मानल्या अगदी प्रफुल्ल, कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहे, मतपेटीत आज मतदार आपला हक्क बजावणार आहे आणि तो हक्क कैद होणार आहे, ते मतदान कैद होणार आहे। त्यामुळे बुलढाण्याची निवडणूक आता कशी ठरते आणि कोणाला कौल मतदार राजा देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। आता मी नागपुरात जाते, नागपुरातून अपडेट घेते। नागपुरातून तेजस मोहतुरे आमचे प्रतिनिधी माझ्यासोबत सध्या जोडले गेले आहे। तेजस, मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे नागपूर आणि नागपुरातली ही निवडणूक कशी चालली आहे, कोणत्या चुरशीच्या आणि महत्त्वाच्या लढती आहे, अधिक अपडेट?
नक्कीच आपण जर बघितलं असेल तर विदर्भात ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण की राज्यात जर बघितलं असेल तर 10 पट जे निवडणूक आहे ते फक्त नागपूर जिल्ह्यात एकूणच 27 ठिकाणी जे आहे ते मतदार इथं एका अर्थानं आज पार पडत आहे. सकाळपासून बघितलं असेल तर मतदारामध्ये जे आहे ते उत्साहाचं वातावरण एकंदरीत दिसत आहे. लोकशाहीचा हक्क जे आहे ते मतदार बजावत आहे. आपण जर बघितलं असेल तर एकंदरीत 853 जे आहे ते मतदान केंद्रावर आज मतदान पार पडत आहे. विदर्भाचा जर विचार केला तर एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते 27 ठिकाणी संपूर्ण मतदान पार पडत आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री ज्यांचे होम ग्राउंड आहे त्या या ठिकाणी यांनी सभा घेतलेल्या आहेत. त्यासोबत बघितलं असेल तर महसूल मंत्री राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीमध्ये जे आहे ते तळ ठोकून ठेवले, कारण की कामठी हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. तिथे लढती सुद्धा तसेच आहेत, त्यामुळे बाहुबली लढती जी आहे ते कामठीमध्ये असणार आहे. त्यासोबत जर बघितलं असेल तर काटोल जो आहे, काटोल हा अनिल देशमुख यांचा गड मानला जातो. अशा निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असेल तर ही अत्यंत महत्वाची निवडणूक मानली जाते. सावनेरमध्ये जर बघितलं असेल तर अत्यंत रंगतदार निवडणूक पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्यामध्ये जुंपली होती आणि त्यामुळे या संपूर्ण निवडणुकामध्ये जे आहे ते अत्यंत महत्वाची निवडणूक असणार आहे, कारण की 8 वर्षानंतर हे कार्यकर्त्यांसाठी निवडणूक असणार आहे. आणि यासोबत जर बघितले असेल तर रामटेक हा जो गड आहे हा शिवसेना नेते आणि मंत्री जे आहेत ते आशिष जयस्वालांचा गड आहे, त्यामुळे रामटेकचा गड पुन्हा एकदा सेना ठेवतोय का हा सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. एकंदरीत बघितलं असेल तर राष्ट्रवादी फुटीनंतर हे संपूर्ण निवडणुका होत आहेत, शिवसेना फुटीनंतर हे संपूर्ण निवडणुका होत आहेत, त्यामुळे अत्यंत महत्वाची. त्यामुळे आपण पाहतोय भाजप विरुद्ध काँग्रेस ही जरी महत्वाची आणि मुख्य लढत नागपुरात दिसून येत असली तरी ही महायुती महाविकास आघाडी देखील काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात ठाकलेले पाहायला मिळत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसोबत. तर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी राज्यभरातून आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांचे सर्वांचे धन्यवाद. तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या आहे मतदारांच्या. तर दिवसभर या मतदान प्रक्रियेचे अपडेट आपण घेत राहूयात. तुर्तास वेळ झाली आहे थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.